नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतोय कंबाईन ग्रुप बी 2022चे भूगोलाचे प्रश्न. चला तर मग सुरू करूया. महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921च्या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती. याचे कारण म्हणजे तर आपल्याला माहितीच आहे की साथीचा रोग पसरलेला होता, प्लेग. त्याच्याने मृत्यूदरात वाढ झाली होती, त्याच्याने लोकसंख्या ऋणात्मक. आणि पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्र राज्यात कृषी बाजार मंडळाची स्थापना डॅशमध्ये झाली. तर हा प्रश्न आयोगाने हॅशटॅगमध्ये टाकलेला आहे, जो रद्द केलेला आहे. याचं उत्तर आहे 1984. कृषी बाजार मंडळाची स्थापना 1984मध्ये झाली. पुढचा प्रश्न बघूया. भारतात डॅश या पिकाला सुवर्णतंतू म्हणून मानले जातात. तर ताग या पिकाला सुवर्णतंतू म्हणून मानले जातात. पुढे बघूया. महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेला कोणता पर्वत आहे? तर आपल्याला माहितीच आहे, महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला सह्याद्री ही पर्वतरांग पसरलेली आहे. तर याचं उत्तर आहे सह्याद्री 4. पुढे बघूया. पुढील विधाने योग्य की अयोग्य ते ओळखायची आहे आपल्याला. चला तर मग आपण बघूया. शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही. तर हे विधान चुकीचं आहे. जसं शेतीच्या व्यापारीकरणामुळे भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडेतत्वातील वहिवाट आणि वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले. तर हे पण चुकीचं आहे. तर याचं उत्तर आहे 2. ए आणि बी दोघं विधाने योग्य नाही. पुढे बघूया. महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे कुठल्या जिल्ह्यात आढळतात? तर आपल्याला माहितीच आहे, लोह खनिज हे सिंधुदुर्गमध्ये जास्त आढळतं. पुढे बघूया. महाराष्ट्रातील शेती संदर्भात काही समस्या खाली दिलेल्या आहे. तर कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे? तर 47चा आन्सर आहे शेत जमिनीतील विभाजन. हे मेन सामाजिक स्वरूपाची समस्या आहे. पुढे बघूया. 2019 अनुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटकाचा वाटा किती टक्के आहे? तर पर्यटनाचा वाटा आहे 9.34%. पुढे बघूया. खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचं बंदर. तर ते आपल्याला माहिती आहे, पश्चिम किनारपट्टीचं कंडला हे गुजरातमध्ये आलेलं महत्त्वाचं बंदर आहे. चेन्नई, हल्दिया आणि कोलकाता हे पूर्व किनारपट्टीचे बंदर आहे. महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त डॅश या प्रदेशात असते. तर ते आहे पूर्व विदर्भ. याचं उत्तर आहे पूर्व विदर्भ. पुढे बघूया. भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेलं राज्य कोणतं आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड. पुढे बघूया. महाराष्ट्र राज्य शासनाने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले? तर नीलक्रांती धोरण हे 2017मध्ये जाहीर केले. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे कारण? याच्यामध्ये आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे. तर ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे, हे तर चुकीचं आहे. ग्रामीण भागातून शहराकडे लोक स्थलांतर करतात, हे बरोबर आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते, हे पण चुकीचं आहे. आणि ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त असतो, हे पण चुकीचं आहे. याचं उत्तर आहे 2, फक्त बी. पुढे बघूया. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे? तर त्याचं आपल्याला माहितीच आहे की सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगररांग या 2 प्राकृतिक रचनेचा सगळ्यात जास्त परिणाम झालेला आहे. पुढे बघूया. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर उकाई गुजरातमध्ये तापी नदीवर आहे. पुढे बघूया. मार्च 2020च्या अखेर कोणत्या राज्यात
प्रथम कृषी पतसंस्थांची संख्या सर्वाधिक होती? तर त्याचं उत्तर आहे आपलं महाराष्ट्र. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा. धन्यवाद.